श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे दूर करून तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना. आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी काही खास उपाय. आपल्या देवघरात काही 3 वस्तू महत्त्वाच्या आहेत ज्या ठेवायला हव्यात, ज्यामुळे पैशाची कधीही कमतरता पडणार नाही. चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण आपल्या आसपास असे अनेक व्यक्ती पाहतो ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे. त्या व्यक्ती खूप श्रीमंत आहेत. अगदी कोणतेही नियम न पाळता, देवपूजा सुद्धा न करता या लोकांकडे इतका पैसा असतो की आपल्याला आश्चर्य वाटतं. या लोकांच्या घरात जेव्हा आपण गेलात तर देवघरामध्ये रोज पूजा सुद्धा केली जात नाही, अशी परिस्थिती पाहायला मिळते. देवघरामध्ये अगदी धूळ साठलेली असते. आपल्याला प्रश्न पडतो की अशा प्रकारे जर या लोकांच्या घरामध्ये देवपूजेचे नियम पाळत जात नसतील तरी सुद्धा हे लोक श्रीमंत असतील तर या पाठीमागचं कारण काय असतं? सतत देवदेव करतो, देवांची पूजा करतो, नको त्या नियमांचे पालन करतो, या जोडीला अनेक उपायही करतो, मात्र एकही उपाय सफल होत नसतील तर त्यामागचं कारण काय हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केलाय का? कोणताही उपाय करताना आपल्याला परिश्रमाची आणि कष्टाची जोड लागतेच, नाहीतर कोणतेही उपाय करा सफल होणारच नाहीत. आपण कोणते उपाय करायचे आहेत हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही अशा 3 वस्तू ठेवलात तर या 3 वस्तू ठेवल्यानंतर तुमचं नशीब चमकल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होईल. तुम्हाला गरजेच्या वेळी पैसा कमी पडणार नाही. कोणत्या आहेत त्या 3 वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवायलाच हव्यात, त्यांची नित्यनियमाने पूजा करायला हवी? चला तर मग जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला सतत गरजेच्या वेळी पैसा कमी पडत असेल तर हे उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला पैशाची कधीच कमी पडणार नाही. समाधान, शांती तुमच्या घरामध्ये स्थापित होईल. त्यापैकी जो पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती नक्की ठेवावी. आपल्या देवघरामध्ये जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर उत्तम, मात्र फोटोपेक्षा मूर्ती ठेवणं जास्त श्रेष्ठ मानलं जातं. धर्मशास्त्रानुसार मूर्तीचं मोठं महत्त्व आहे, म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या घरात नक्की असायला हवी. बऱ्याचदा अनेकांच्या घरामध्ये आपण पाहतो की मूर्ती उभी असलेली असते, मात्र उभ्या अवस्थेतील मूर्ती कधीही असू नये. मात्र लक्ष्मी कधीही बसलेल्या अवस्थेत असावी. ती मूर्ती आपल्या देवघरात असायला हवी. बसलेल्या स्थितीतील देवी लक्ष्मीच्या मूर्तीची भक्तिभावाने पूजा करावी. अगदी दररोज नित्यनियमाने पूजा करायला हवी आणि किमान आठवड्यातून 1 दिवस शुक्रवार आणि मंगळवार, शक्यतो दर शुक्रवारी आपण संपूर्ण देवघर स्वच्छ करून देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करायला हवं. माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करायला हवी म्हणावी. त्यानंतर 5 फळांच्या प्रसादाची देवी लक्ष्मीला अर्पण करावा. नित्यनियमाने केलं तर घरातील आर्थिक दारिद्र्य लवकरात लवकर संपतं, गरिबी लवकर निघून जाऊन. त्याचबरोबर त्यांना झटपट उपाय हवा असेल तर चांदीची देवी लक्ष्मीची अगदी छोटी मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापित करावी. यामध्ये तुम्हाला देवी लक्ष्मीची चांदीची मूर्ती अगदी मोठी घ्यायची नाहीये, तर तुम्ही अगदी अंगठ्या एवढी चांदीची मूर्ती सुद्धा ठेवू शकता. त्यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते. शिवाय आपल्या घरात खूप शुभ परिणाम आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बुधवारच्या दिवशी गणेशाच्या मंदिरात जावं आणि त्या ठिकाणी अगदी आपण आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्यावी. ते पैसे गणेशाच्या चरणी अर्पण करावे आणि त्यातील 1 रुपया काढून घ्यावा आणि तो 1 रुपया आपल्या घरी आणून देवघरामध्ये स्थापित करावा. हा 1 रुपया आपण 1 सुपारी ठेवावी आणि त्यानंतर आपण रोज त्याची नियमाने पूजा करावी. हा उपाय केल्याने आपल्या पैशामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते असे सांगितलं जातं. शिवाय धनसंपत्ती ही वाढते आणि अतिशय वेगाने घरातील पैशामध्ये वाढ होते. असं म्हणतात, आपल्या उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, या सर्वांमध्ये आपली प्रगतीची दारं उघडतात असं सांगण्यात येतं. तर हा असा साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करून पाहावा. यानंतर प्रत्येक बुधवारी गणपती बाप्पाच्या मंदिरात जायला मात्र विसरू नये. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे दररोज तुम्ही कोणत्याही मंदिरात जावं, त्या ठिकाणी देवतेचं दर्शन घ्यावं आणि दर्शन घेतल्यानंतर त्या मूर्तीच्या पायाजवळ 1 फूल आपल्या घरी आणावं.
आणि हे फूल देवघरामध्ये ठेवावं. हे देवाला वाहिलेले फूल आपल्या घरी आणून आपल्याला देवघरात स्थापित करून अगदी दररोज नित्यनियमाने पूजा करावी. त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते. असं म्हणतात, माता लक्ष्मीला फुलं खरं तर खूप आवडतात आणि अशा प्रकारचा उपाय ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्या घरावरील वास्तुदोषही दूर होतात, मदत होते आणि यासोबत घरामध्ये सुखशांती सुद्धा प्राप्त होते. पैशाशी संबंधित समस्या सुटतात आणि अशा प्रकारे हे 3 उपाय तुम्ही नक्की करून पाहावेत. तुमच्या घरात माता लक्ष्मीची कृपा नक्की होईल. यापैकी कोणतेही उपाय करताना सोबतीने मेहनत आणि कष्ट करायला, परिश्रम करायला मात्र विसरू नये. नाहीतर सांगितलेले उपाय करायचे आणि घरबसल्या देवीला काही मागायचं. अशा पद्धतीने तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. ज्यांना कष्ट करायचे नाही त्यांनी उपाय कितीही केले तरी त्यांना फायदा होणारच नाही. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. ओम लक्ष्मीं नमः. श्री स्वामी समर्थ.